Hi friends, now we will study about the Pythagoras theorem. Students, first of all, I want to tell you about Pythagoras. Pythagoras was a great mathematician in 6th century before Christ. His study, he formed new rules in the right angle triangle, and his all rules is famous throughout the world, and therefore his formula is known as his own name as the Pythagoras theorem. What did he say about the Pythagoras theorem? He said that in right angle triangle, the square of hypotenuse, is the sum of the square of all other two sides. Means पायथागोरसचं असं म्हणणं होतं आहे आणि त्याला मान्यता मिळाली की इन राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस या कर्णाच्या बाजूचा वर्ग हा त्याच्या इतर दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. आणि हे त्याने आपल्या सिद्धांतानुसार थेअरीनुसार त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून त्याच्या नावाने हा पायथागोरस थेरम हा प्रसिद्ध झाला. मग कसं ते आपण पडताळून पाहणार आहोत. बघा आता या ठिकाणी 3, 4 and 5 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर लाईन्स असलेला हा राईट अँगल ट्रायंगल आहे असं बघू. पायथागोरस काय म्हणतो? द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस is equal to the sum of the square of other two sides. The square of other two sides. This is hypotenuse, this is the base, and this is the height. Means both sides, या दोन्ही बाजूंच्या वर्गाची बेरीज ही is equal to the hypotenuse, square of hypotenuse. कसं आहे आपण ते बघू आता. या ठिकाणी AC स्क्वेअर, AC इज द हायपोटेनस, इज इक्वल हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अदर बोथ टू साइड्स इज इक्वल AB स्क्वेअर इज प्लस BC स्क्वेअर. Then put the value in his formula. AB 3 brackets square plus BC 4 square. Then AC 5 square. Here 3 squares 9 plus 4 squares 16 and 5 squares 25. 25 is equal 9 plus 16 25. And this is the theory or theorem of Pythagoras. आणि त्याने सिद्ध करून दिलं की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल द स्क्वेअर ऑफ and sum of other two sides of right angle triangle, and this is called as a Pythagoras theorem. सुंदर असं घेतलेलं आहे. तुम्हाला पायथागोरस थेरम म्हणजे काय हे मला सिद्ध करून दाखवायचं होतं, त्या पद्धतीने हे आपण केलेलं आहे. आता याच्यावर आधारित एक आपण उदाहरण सोडवायचं आहे. कसं ते बघू. सपोज या ठिकाणी बघा बाजू आपण घेणार आहोत. या ठिकाणी बघा एक बाजू दिलेला आहे AC BC आणि हे दिलेलं आहे. या ठिकाणी ABC मध्ये 90 डिग्रीचं दिलेलं आहे. एक उदाहरण पुस्तकातलंच बघणार आहोत. त्याच्यामध्ये AC 5 दिलेला आहे. ABC मध्ये त्यांचा राईट अँगल ट्रायंगल टाकाले ABC. उदाहरण पेज नंबर याच्यावर दिलेला आहे बघा. तुम्हाला दाखवतो आहे मी. या ठिकाणी ट्रायंगल ABC, इन ट्रायंगल ABC C इज इक्वल 90 डिग्री, म्हणजे इथे C असला पाहिजे. C इज इक्वल 90 डिग्री मीन्स जिथे 90 डिग्री झालाय तिथे निश्चितच मग हा A असला पाहिजे आणि हा कोणता असला पाहिजे? B असला पाहिजे. त्याच्यानंतर मग त्यांचं म्हणणं या ठिकाणी AC
BC 12 सेंटीमीटर, BC 12 सेंटीमीटर, BC हा किती दिलेला आहे 12 सेंटीमीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर ते म्हणतायत की AC 5 सेंटीमीटर दिलेला आहे आणि त्यांना काय काढायचं आहे AB, सेगमेंट AB हे काढायचं आहे. म्हणजेच काय काढायचं आहे हायपोटेनस काढायचं आहे. मग आता कशा पद्धतीने काढणार, सेम मागच्या पद्धतीने काय करायचं, सरळ पायथागोरसचा सिद्धांत आपण मांडायचं, थेरी मांडायचं त्यांनी दिलेला. काय आहे मग हायपोटेनस स्क्वेअर, म्हणजे हायपोटेनस काय AB स्क्वेअर इज इक्वल काय द स्क्वेअर AB square is equal to the sum of square of other two sides, means BC square plus AC square by the condition. एक्झाम्पल मध्ये C is 90 डिग्री दिलेला आहे म्हणून आपण इथे या ठिकाणी C घेतला पॉइंट आणि त्यानुसार आता BC किती आहे, BC 12 स्क्वेअर प्लस AC किती दिलेला आहे, AC 5 स्क्वेअर. आपल्याला AB स्क्वेअर काढायचा आहे म्हणजे AB काढायचा आहे. बघा आता मग त्यानुसार 12 स्क्वेअर 144 प्लस 5 स्क्वेअर 25, AB स्क्वेअर जसंच्या तसा बघ ठेवू आपण. बघा 144 अँड 25 किती 169 अँड AB स्क्वेअर इज इक्वल काय आलंय 169. आपल्याला काय पाहिजे AB पाहिजे म्हणजे स्क्वेअर रूट टू द बोथ साइड AB इज इक्वल 13. आलं लक्षात, AB इज इक्वल 13. याचा स्क्वेअर रूट घेतला स्क्वेअर, मग इथे आपण लिहू शकतो इथं की स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. या पद्धतीने दोन्ही साइडचा स्क्वेअर रूट घेऊन मग AB स्क्वेअरचा स्क्वेअर रूट AB आला, तसा 169 चा स्क्वेअर रूट 13 आला आणि म्हणजेच AB म्हणजेच काय x म्हणलं आणि म्हणून या ठिकाणी AB लेंथ AB म्हणजेच काय हायपोटेनस इज इक्वल 13 सेंटीमीटर. इन दिस वे व्हेरी इझी, स्मॉल अँड इझी चॅप्टर. आय होप यू could understand very easily. I hope you will be complete the given examples and thanks.